आता बातमी आहे शरद पवार गटातील नेत्यांच्या आवाहनाची। रोहित पवारांच्या एका आवाहनाची 12 जिल्ह्यातील मतदारांना रोहित पवारांनी केलेलं आवाहन चांगलं चर्चेचा विषय ठरत आहे। अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ आहे। तसंच अजितदादांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ट्विट केलेलं आहे रोहित पवार यांनी। आणि त्यामुळे रोहित पवार घड्याळाबद्दल बोलत आहेत की तुतारीबद्दल याविषयी तर्कवितर्क लढवले जातात। एकीकडे विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच रोहित पवार नेमकं काय सुचवू पाहतात याची ही जोरदार चर्चा सुरू आहे। रोहित पवारांनी नेमकी काय एक्सपोज केली आपण पाहूयात। राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस। कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानानं जात असताना काळानं घाला घातला। अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं। या दुःखद घटनेमुळे नियोजन करूनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही। याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे आणि त्यामुळे निवडणूक असलेल्या 12ही जिल्ह्यातील मतदारांना विनंती, अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ। अजितदादांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे। दरम्यान अजित पवारांचं स्वप्न साकारायचं असेल तर घड्याळाला मतदान करा असं आवाहन शरद पवारांचे नेते अमोल कोल्हेंनी केलंय। शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। सुजाता अशोक पवार मांडवगड फराटा वडगाव सराई जिल्हा परिषदेमधून निवडणूक लढवत आहेत। संपूर्ण प्रक्रियेमध्ये दादांचा एक आग्रह होता, दादांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न होतं की आपला पुणे जिल्हा हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनाच पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकत राहिला पाहिजे। सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असली पाहिजे। घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रदीप वसंत कंद, लोचन विजय शिवले आणि संगीता जालिंदर वाळके या तीनही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करा। अजित पवार यांच्या निधनापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन अजितदादांनी केलं होतं आणि तो व्हिडिओ आता समोर आलाय। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची महत्त्वाची वेळ आहे। जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे। मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे। दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची प्रक्रिया अजित पवार यांच्या पुढाकाराने सुरू होती, मात्र अजित पवार नसल्यामुळे आता त्याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत। काही नेत्यांना आपलं राजकीय भवितव्य असुरक्षित वाटत असल्यानंच हे डावपेच टाकले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केलाय। वरिष्ठ पातळीवर सर्व काही ठरलं होतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून बोलणी झाल्यामुळेच हे घडलं असा दावाही निलेश लंके यांनी केलाय। शिवाय अजितदादा गटाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाबाबतची भूमिका मांडली जाते, त्यावर राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असं वाटल्यानं डावपेच टाकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आज दादा आपल्यात नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एक शंका कुशंका, हे दादा बोललेच नव्हते, या गोष्टी केल्याच नाही, ही गोष्ट आमच्या समोर झालंच नाही, अशा त्या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळत आहे। म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही, मग आपण सुरक्षित राहण्यासाठी काय कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे असे पण डावपेच असू शकतात।
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झालेले नसताना पुणे महानगरपालिकेनं एक अजब निर्णय घेतल्यामुळे आता समोर आलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय झालाय. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवडचा महापौर आज विराजमान होणार आहे. भाजपचे एकहाती सत्ता असल्यामुळे आणि राष्ट्रवादीनं उमेदवार न दिल्यामुळे रवी लांडगे यांच्या महापौर निवडीची केवळ औपचारिकता पार पडेल. मात्र उपमहापौर पदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगेल. परंतु 128 पैकी 84 भाजपचे नगरसेवक असल्यामुळे भाजपचाच उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडेल. महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपचा रुपाराणी निकम या महापौर पदाचे उमेदवार असतील, तर जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक अक्षय जरग हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील. महाविकास आघाडीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन शेंडे हे महापौर पदाचे उमेदवार असतील, तर काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील. आज सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. कडे इचलकरंजी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांसाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील बैठक घेणार आहेत. नाव निश्चिती झाल्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल करून महापौर पदाची निवड केली जाईल, तर अद्याप उमेदवारांच्या नावांची निश्चिती झालेली नाहीये. आज अमरावतीमध्येही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडेल. भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुती झाली असून 87 पैकी 54 हा आकडा झालाय. मॅजिक फिगर ही 44 असून तो महायुतीकडे आहे आणि त्यामुळे भाजपकडून महापौर पदासाठी श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते. काँग्रेसकडून महापौर पदासाठी डॉक्टर संजय शिरभाते तर बहुजन समाज पार्टीकडून इस्माईल कासम लालूवाले यांनी अर्ज दाखल केलाय. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानकडून सचिन भेंडे तर काँग्रेसकडून लोना तन्वीर सय्यद मखदूम आणि बहुजन समाज पक्षाकडून सचिन वैद्य यांनी अर्ज दाखल केलाय. नागपूर महानगरपालिकेसाठी आज महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेची पहिली विशेष सभा आज पार पडणार आहे. नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये पार पडणाऱ्या या विशेष सभेमध्ये निवड प्रक्रिया पार पडेल. महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहता भाजपचा महापौर आणि उपमहापौर सहज निवडून येणार असून ती फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. भाजपनं महापौर पदासाठी नीता ठाकरे तर उपमहापौर पदासाठी तिला हातीवेड यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांना उमेदवारी दिली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक निवडला जाण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडेल. भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपचा हिमगौरी आडके यांचा महापौर पदाचा मार्ग खुला आहे. मात्र शिवसेना भाजप युती होणार की नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे उपमहापौर पदाचा सस्पेन्स कायम आहे. भाजपच्या मच्छिंद्रन सानप यांनी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलाय. मात्र शिवसेनेसोबत युती झाल्यास शिवसेनेनंही उपमहापौर पदावर दावा सांगितल्यामुळे युती होते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जळगाव महानगरपालिकेमध्ये आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल. जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे. भाजपनं दीपमाळा काळे यांची महापौर पदाच्या नावाची घोषणा केलेली आहे, तर शिवसेनेतर्फे मनोज चौधरी यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. दोन्ही बिनविरोध झाले आहेत असं समजलं जात आहे. तिकडे धुळे महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी आज विशेष महासभा होणार असून सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात ही सभा पार पडेल. भाजपासोबत शिवसेना, राष्ट्रवादी युतीकडून आणि एमआयएम कडून देखील महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल झालेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी युतीसह एमआयएमनं देखील आपला उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. तसंच शिवसेना, राष्ट्रवादीचे, भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा एमआयएमनं केलेला होता. आज महापौर पदाची निवड प्रक्रिया कशी पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल. अहिल्यानगर मनपामध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांनी महापौर पदासाठी तर भाजपच्या धनंजय जाधव यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. भाजप आणि राष्ट्रवादी युतीला स्पष्ट बहुमत असल्यामुळे या दोघांचीच निवड महापौर आणि उपमहापौर पदासाठी निश्चित मानली जाते. आज केवळ औपचारिक बैठक होईल आणि या दोघांची निवड जाहीर होईल.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या नावाबाबत आज संध्याकाळपर्यंत अधिकृतरित्या घोषणा होईल. महापौर आणि उपमहापौर पदासाठी 16 अर्ज भाजपच्या उमेदवारांकडून घेण्यात आले आहेत, तर भाजप शिंदे सेनेला सोबत घेण्याची शक्यता आहे. भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. 3 आठवडे उलटूनही महापौर पदाचा निर्णय झालेला नाहीये. कोणत्याही पक्षाकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळेच महापौर निवडणुकीची तारीख जाहीर केली जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे भिवंडी शहर अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी सत्ताधाऱ्यांकडे बहुमत नसल्यामुळेच महापौर पद रखडल्याचं म्हटलंय. महापालिकेमध्ये काँग्रेसचे 30 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आलेत. बहुमतासाठी आवश्यक 46चा आकडा अद्यापही पूर्ण झालेला नाहीये. दरम्यान समाजवादी पक्षाच्या नाराज 6 नगरसेवकांची समजूत काढून बहुमत मिळवण्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमच्याकडे कॅन्डिडेट निश्चित आहेत आणि निश्चितपणे मी ठाम एकदम सांगू शकतो की महापौर जे आहे काँग्रेस पक्षाचाच होणार आहे. बिलकुल सत्ताधारी पार्टी ही तारीख डिले करत आहे आणि यामुळे की त्यांना भीती आहे की त्यांच्या महापौर नाही होत आहेत. मालेगाव महापालिकेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि गटनेते अब्दुल मलिक युनुस इसाम यांनी मंत्री दादा भुसेंची भेट घेतली. मालेगाव महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल आणि गटनेते अब्दुल मलिक युनुस इसाम यांनी भेटीबद्दल बोलणं टाळलंय. मालेगाव महापालिकेमध्ये एमआयएमचे 21, इस्लाम पार्टीचे 35, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 3 असं संख्याबळ आहे. महापौर पदासाठी मॅजिक फिगर आहे 43. काँग्रेसकडील 3 नगरसेवक किंग मेकरच्या भूमिकेत असतील. मात्र इतर पक्षाकडून निवडून आलेले काही नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यामुळे सध्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे महापौर पदाची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित. पुण्यामध्ये 82 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाकडून सायबर चोरट्याने तब्बल 10 कोटी 75 लाख रुपये लुटले. चोरट्यांनी व्हर्च्युअल कोर्ट तयार करून धमकावलंय आणि जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नाव असल्याची भीती दाखवली आहे. 23 ते 31 जानेवारी दरम्यान घडलेल्या या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकानं सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या संदर्भात पुण्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. तुमचं आधार कार्ड आणि हा एक फोन नंबर याच्यावर कॅनरा बँकेमध्ये एक बोगस खातं ओपन करण्यात आलेलं आहे. ईडीच्या गुन्ह्याच्या संदर्भात एका तपासामध्ये देखील या खात्याचा संबंध दिसून आलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या चौकशीची गरज आहे असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांना व्हिडिओ कॉलिंगवर घेण्यात आलं. पुढं सायबर CBIचे अधिकारी आहे असं भासवण्यात आलं. शेअर्स आहेत ते त्यांना विक्री करण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर जवळपास 7 बँक अकाउंट्समध्ये पहिल्या लेअरमध्ये पैसे पाठवायला त्यांना भाग पाडण्यात आलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.